जालन्यात झोप उडवणारा घोटाळा आता समोर आलेला आहे। नाशिकमध्ये पीएम किसान योजनेत बोगस लाभार्थी आढळलेत आणि साम टीव्हीने सर्वात आधी या बातमी दाखवल्या आहेत। मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया सर्वात आधी आपण सामवर पाहू शकतोय। कृषी मंत्र्यांची ही प्रतिक्रिया सर्वात आधी आपण सामवर पाहू शकतोय। शेतकऱ्यांचे पैसे लाटलेले चला चला बाहेर झालं नंतर मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळ माझं कॅबिनेट संपलं की बोलतो कॅबिनेट संपलं की बोलतो मी कॅबिनेट संपलं की बोलतो मी तुमच्याशी कोणी तलाठीच्या लॉगिन वरून। तर कृषी मंत्र्यांची सुद्धा सर्वात आधी प्रतिक्रिया आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय। साम टीव्हीने सर्वात आधी या बातम्या दाखवल्यात। नाशिकमध्ये पीएम किसान योजनेत बोगस लाभार्थी आढळले आहेत आणि त्यानंतर जालन्यामध्ये सुद्धा झोप उडवणारा घोटाळा समोर आलाय। तर साम टीव्हीने सर्वात आधी या बातम्या दाखवल्यात आणि कृषी मंत्र्यांची प्रतिक्रिया सुद्धा सर्वात आधी आपण सामवर पाहू शकतोय। नाशिकमध्ये पीएम किसान योजनेत घोटाळा झालेला आहे, तर जालन्यामध्ये सुद्धा सरकारची झोप उडवेल असा घोटाळा समोर आलाय। शेतकऱ्यांचे पैसे लाटलेले चला चला बाहेर झालं नंतर मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळ माझं कॅबिनेट संपलं की बोलतो कॅबिनेट संपलं की बोलतो मी कॅबिनेट संपलं की बोलतो मी तुमच्याशी कोणी तलाठीच्या लॉगिन। जालन्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे लाटण्यात आले, तर नाशिकमध्ये पीएम किसान योजनेत बोगस लाभार्थी आढळले।